आम्ही आज गेलो ह्या हॉटेलला जेवायला। हॅलो नमस्कार। तर आज सकाळी ना मी लवकर उठले होते, म्हटलं लवकर उठून आहे ना सगळी कामं वगैरे उरकावी। पण मी जर उठले ना वृंदाला लगेच माझ्यासोबत उठायचंच असतं। बाहेर गेले थोडा वेळ आणि ना बाहेर गेल्यानंतर मला खूपच जास्त सर्दी झाली, मला सायनसचा त्रास आहे। तर माहीत नाही मला सकाळच्या हवेमध्ये कसं काय मला सर्दी होते। पिठवणीचं पीठ जे मी स्टोअर करते ना ते माझं संपलं होतं। पिठवणीचं पीठ भाजायचं होतं, कुकरला भात लावायचं होता। माझी किचनमधली कामं उरकल्यानंतर मग म्हटलं नाश्ता करावा, मग मी नाश्त्याला दूध आणि बिस्किट घेतलं। वृंदा बराच वेळ खेळत होती, मग म्हटलं तिला आंघोळ घालून झोपवावं। ती आंघोळ घालून झोपी गेल्यानंतर मग मला उरकायची होती कामं। तर हॉलमध्ये बराचसा पसाराचा असतो रोज, मग मी ते सगळं उरकलं, फरशी वगैरे पुसून घेतली आणि ते झाल्यानंतर मग माझं असं स्वच्छ घर बघून मला खूप छान वाटतं। आणि त्यानंतर मग मला लावायची होती कपड्याची मशीन लावली। कपडे झाल्यानंतर कपडे वगैरे वाळत घालून घेतले मी आणि गॅलरी पण धुवायची होती तर गॅलरी पण धुवून घेतली। तर माझी कामं उरकली आणि वृंदा उठल्यानंतर आहे ना ती तिच्यासोबतच आरशात बोलत होती। आणि आज आम्हाला जायचं होतं थोडं बाहेर, मग आम्ही निघालो होतो। आदित्य आला होता घरी, आदित्यने घेतलं वृंदाला, मग आम्ही निघालो। आम्हाला अगोदर जायचं होतं आमच्या हॉटेलवर, कारण की पोरांना हॉटेल बंद करायला सांगितलं होतं। मग आम्ही गेलो तिथे, मी थोडं चहा पिले आणि आम्हाला जायचं होतं आज बानेरला आमचं एक काम होतं, ते काम केलं आणि मग त्यानंतर आम्हाला जेवण करायचं होतं। खूपच जास्त लेट झालं होतं। मग आदित्यला म्हटलं इथंच कुठेतरी जेवण करू। मग हिंजेवाडीमध्ये आम्हाला हे कृष्णा प्युअर व्हेज हॉटेल दिसलं आणि तिथला एंट्रन्स ॲम्बियन्स खूप छान होता। पूर्ण राधाराणीची आणि श्रीकृष्णांची थीम होती। मेन्यू कार्डमध्ये पण श्रीकृष्णांच्या स्टोरी टाकल्या होत्या। इतकं छान, म्हणजे ना तिथं गेल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटत होतं। आमचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही निघालो आणि इथं ना मला फोटो काढायचा होता वृंदासोबत, मग मी तो फोटो काढला। त्यानंतर आम्ही निघालो घरी। मग मला मोशीमध्ये आल्यावरती आईस्क्रीम खायची होती। आम्ही गेलो नॅचरलला आईस्क्रीम खायला आणि आदित्य गेला होता आईस्क्रीम खायला। मी आणि वृंदा गाडीमध्येच बसलो होतो। आदित्यने आईस्क्रीम आणली आणि मुद्दाम मला चिडवायला बाहेर तो आईस्क्रीम खात बसला होता, पण मी काही चिडले नाही, मला माहिती होता मुद्दाम करतोय। आम्ही मस्त आईस्क्रीम एन्जॉय केली। आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं घरी गेल्यानंतर वृंदा 1 वाजेपर्यंत खेळत होती आणि वृंदाचे पप्पा तिला खेळवत होते। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।